लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या या गावपट्टीच्या शुभारंभाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते नेते मंडळी, खरं तर डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचाराची सुरुवात आपण आज या गणराज्याच्या चरणी श्रीफळ वाढवून सुरुवात केलेली आणि खऱ्या अर्थानं आत्ताच अध्यक्षांनी या ठिकाणी सांगितले, जुन्नर तालुक्यामधला असलेल्या डॉक्टर अमोल कोल्हेला या ठिकाणी आपल्याला एक संधी चालून आली। स्वर्गीय निवृत्तीचे शेतकऱ्यांनंतर खऱ्या अर्थाने या जुन्नर तालुक्याला खासदारकीच्या या ठिकाणी उमेदवार मिळाला नाही किंवा देण्यात आला नाही, परंतु आज डॉक्टर अमोल कोल्हेच्या रूपाने आपल्याला एक जुन्नर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना असं व्यापाऱ्यांना असं एक वेगळ्या पद्धतीची संधी त्यांच्या माध्यमातून उपलब्ध झाली। आणि कालच खऱ्या अर्थानं आमदार दिलीपराव वळसे पाटील असतील, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संजयजी जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष गारटकर साहेब यांची काँग्रेस आणि राष्ट्रवादीची काल संयुक्तिक मीटिंग शिरोली या ठिकाणी झाली आणि त्याच्यातून खऱ्या अर्थानं काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आणि आजपासून खऱ्या अर्थानं सर्व काँग्रेस पक्षातले आणि राष्ट्रवादी पक्षातले सर्व कार्यकर्ते आणि नेते मंडळी एकत्रित उद्याच्या येणाऱ्या शिरोळ लोकसभा मतदारसंघामध्ये जुन्नर तालुक्यातून तर भरपूर मतदान मिळणारच आहे, परंतु शिरोळ लोकसभा मतदारसंघातून सुद्धा प्रत्येक ठिकाणी जाऊन नातेसंबंध असतील त्या ठिकाणावरून सुद्धा डॉक्टर अमोल कोल्हेंना सहकार्य आणि मदत करण्याचे निमित्तानं प्रचार करतील। भविष्य काळामध्ये डॉक्टर अमोल कोल्हेंच्या माध्यमातून या ठिकाणी या जुन्नर तालुक्याला एक खासदारकीचं पद आपल्याला लाभणार आहे। भले ते या जुन्नर तालुक्यामध्ये कमी वेळ या ठिकाणी प्रचाराला वेळ त्यांना कमी मिळेल, परंतु आपला घरचा उमेदवार म्हणून सगळ्यांनी खरं तर मी स्वतः अमोल कोल्हे आहे हे समजून तर त्या ठिकाणी प्रचार केला पाहिजे। मी जास्तीचा वेळ या ठिकाणी घेणार नाही, उपस्थित आपला सगळ्यांचं या निमित्तानं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि थांबतो। धन्यवाद।